कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। माझं अरेंज मॅरेजच आहे, पण रिलेशन म्हणजे रिलेटिव्स मध्येच झालेलं आहे। त्यांची बहीण मला बघायला आले होते, त्यांनीच पसंत केलं। मग त्यांनी म्हटले ताई तुझ्या समोर मी तुझ्या पुढे तर नाही जाणार, तू जे म्हणशील ते। चला म्हणजे अशा तऱ्हेने तुमचं लग्न आता इकडे बघूया दोन काय ते कॉलनी काय झालं तिकडे ट्विस्ट आहे। बरं काय झालं तुमचं? आम्ही एकाच कॉलनीमध्ये राहायचो, बरं केलं, खेळायचो एकत्र। अरे वा, कुठला खेळ? खो खो नाही खेळला, खो खो नाही खेळला। एक नॉर्मल कॉलनीमध्ये जे खेळ खेळायचे स्कूलमधून आल्यानंतर ते खेळ कॉलनी फ्रेंड होते। पण आम्हाला जाणवलं तेव्हा जेव्हा मी ती कॉलनी सोडून थोडे लांब गेले ना, अरे बापरे, तेव्हा जाणवलं लागलं की नाही रे आपल्याला। कोणाला जाणवलं? त्यांना पहिलं जाणवलं, तुम्हाला नाही? मला नंतर जाणवलं। जेव्हा त्यांनी मला प्रपोज केलं तेव्हा मला जाणवलं की नाही आहे काहीतरी। हे तुमचं म्हणजे लव्ह मॅरेज? येस। हे घरी कळलं तेव्हा काय झालं? खूप गोंधळ झाला, आईचं तर खूप मार खाल्ला मी। पण जेव्हा कळालं तेव्हा आईने मारलं, पण वडिलांनी खूप सपोर्ट केला, खूप म्हणजे खूप। हा, ते कधीच नाही विसरू शकत। बरं तुमचं कसं काय? माझं स्कॅम झालंय माझ्या लग्नाचा मोठा। काय हो, कसा काय? म्हणजे माझे जे हस्बंड आहेत ते माझ्या मामाचा मुलगा आहे। म्हणजे बघण्यात होतं? हा, म्हणजे अगदी लहानपणापासून मी एवढी होती त्यावेळेस, म्हणजे एक 7-8 वर्षाचं आहे गॅप आमच्या दोघांमध्ये। बरं, 12वी झाली माझी आणि माझे मामा मामी आले डायरेक्ट मला, म्हणजे मला नाही माझ्या मम्मी पप्पांना विचारायला की मुलगी पाहिजे वा म्हणून। मम्मी पप्पांनी सांगितलं ठीक आहे, तुम्ही पण कुठे पाहू नका, आम्ही पण कुठे पाहत नाही, पण मुलीला शिक्षण घेऊ द्या, मग नंतर आपण बघू म्हटले। आणि मुलगा खूप चांगला आहे, त्यामुळे खूपच सर, म्हणजे आपण विचारच नाही करू शकत, एवढे चांगले खूप चांगले आहेत। तुमचं दुःख दिसतंय सगळं, एवढे चांगले तुम्हाला मिळाले नाही। तिचे पण तसेच आहेत। नाही गप्प बसा, लगेच बोलून झाल्या मोकळ्या। तुमचं कसं काय? माझी नणंद आमच्याच कॉलनीमध्ये राहायला आली होती, मग बघून जे मागे पडले ते कोण मागे पडले? म्हणजे नणंद म्हणा, धीर म्हणा, मग सारखंच घरी चक्कर असायचे त्यांचे की द्या द्या। मग तेव्हा मिस्टर कुठे होते? नाही ते मला नाही माहिती, म्हणजे नंतर ते गोष्ट नणंद आणि दीर मागे पडले तुमच्या, मिस्टरांनी बघितलंच नाही। माझ्या भावासाठी म्हणजे वेगवेगळ्या स्टोरी आहेत सगळ्या। माझ्या भावासाठी हा मुलगी पाहिजे असं। किती वर्ष झाले लग्नाला? आता 18। तुम्ही काय करता? मी मेकअप आर्टिस्ट आहे। आणि मिस्टर? बिझनेस। तुमच्या 7 जणींमध्ये सगळ्यांनी मिळून एकच नाव सांगायचंय, जर एकीने स्वभाव बदलायची गरज असेल तर कुणी थोडासा स्वभाव बदलला पाहिजे? काजल। काय केलं पाहिजे? तिनं ना खूप असं म्हणजे टेन्शन घेते खूप, कोणत्याही गोष्टीचं, छोट्या छोट्या गोष्टीचंही टेन्शन घेते। लवकर टेन्शन घ्यायला, मग त्यांनी ते बदल, म्हणजे आता जर बोलायला लागले तिच्याबद्दल, ती आता सध्या ती रडेल, इमोशनल म्हटलं की माझ्याबद्दल बोलू नका, तिकडे काय इमोशनल खूप आहे, कंप्लेंट्स पण काय असं असेल तरी गप्प बसा। असं सांगितलंय या ना? बरं मला सांगा, त्यांच्याबद्दल तक्रार असेल तर काय असेल? तक्रार असं नाहीये, म्हणजे एखादी गोष्ट जर धरून बरं तुम्ही ऐकलं का तुमच्या मैत्रिणी कशा आहेत? मी सगळ्यांनी मिळून एकच नाव घ्या सांगितलं, दुसऱ्या कोणाचंही घेऊ शकले असते ना, पण तुमचंच घेतलं त्यांनी। सगळ्यांना जाणवले, तुमच्या स्टाफला सुद्धा बॅक स्टेजला जे काम करतात काय टेन्शन घेते म्हणून थोडं असं सगळ्यांना जाणवलंय? नका घेऊ टेन्शन। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।